बिग बॉस मराठी 6 मधून रेवा कौरासे हे नाव घराघरात पोहोचलं. रेवाने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती. मराठी इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी रेवाने हिंदीत काम केलं होतं. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने करिअरच्या सुरुवातीला झालेल्या कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितलाय. साऊथ इंडस्ट्रीमध्ये हा प्रकार घडला. करिअरच्या सुरुवातीला तिला साऊथचा चित्रपट ऑफर झाला होता. त्यावेळी निर्मात्याकडून तिच्याकडे कॉम्प्रोमाइजची मागणी करण्यात आली होती. एका मुलाखतीमध्ये रेवा म्हणाली, तिला ऑडिशनसाठी हैदराबादला बोलवलं होतं. तिथे 3 दिवस तिची लुक टेस्ट चालली, कॅमेरा टेस्ट, वर्कशॉपही झालं. त्यामुळे सगळं मला खूप प्रोफेशनल वाटलं. हा चित्रपट मलाच मिळणार याची मला पूर्ण खात्री झाली. इतकंच नाही तर मला सायनिंग अमाऊंटही देण्यात आली होती. चांगल्या दिवशी अग्रीमेंट साईन करूया असं सांगण्यात आलं होतं. पण काही दिवसातच मेकर्सकडून बोलणं बंद झालं. जेव्हा मी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी मला निर्मात्यांना पर्सनल फेवर हवंय असं इशाऱ्यांमध्ये सांगितलं. ते ऐकून मी हैराण झाले. माझं करिअर जस्ट सुरू झालं होतं. असं कोणी बोलू शकतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी त्या गोष्टीला सरळ नकार दिला. जर हीच अट ठेवायची होती तर ते सुरुवातीला सांगायला हवं होतं. माझा वेळ का वाया घालवला असं मी त्यांना सुनावलं. तो चित्रपट करायचा नाही हे मी तेव्हाच ठरवलं. त्यानंतर त्या माणसाशी मी कधीच बोलले नाही. हैदराबादमधील त्या ऑडिशन नंतर परिस्थिती इतकी खराब झाली होती की त्यांनी माझं परतीचं तिकीटही बुक केलं नाही. मला स्वतःच्या पैशाने तिकीट काढून पुण्याला यावं लागलं. मी इतकी घाबरली होते की घरी कुणाला काहीच सांगू शकले नाही. या घटनेचा माझ्यावर खूप परिणाम झाला. 2 महिने त्रास झाला. कोणत्याच कामावर माझं लक्ष लागत नव्हतं. मला मोठा प्रोजेक्ट मिळतो आहे ते मी घरी आणि मित्रांना सांगितलं होतं. पण तिथून रिकाम्या हाताने परत येणं खूप त्रासदायक असल्याचं तिने म्हटलं. नंतर मी माझ्या बहिणीला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यातून हळूहळू बाहेर पडले असं रेवा म्हणाली. आता कोणताही प्रोजेक्ट निवडताना मी खूप सावध असते असंही ती म्हणाली. दरम्यान रेवानं केलेली कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.